महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत, कारण MMRDA कडून कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो 14च्या 38 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे। मेट्रो 14च्या मार्गिकेचं पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी MMRDA कडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून 1 वर्षात या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाची मुख्यमंत्र्यांनी बदलापूरकरांना भेट दिली असल्याचंही ते म्हणाले। या मेट्रोमुळे भविष्यात बदलापूरकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटनासाठी बदलापूरला आले आणि त्या दिवशी मी मागणी केली की माझ्या मेट्रोचा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून पडून आहे, त्याला दिशा द्या। त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं की तातडीने त्याची दिशा ठरवली जाईल आणि त्याला लवकरात लवकर काम सुरू करायची परवानगी दिली जाईल। तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, मुख्यमंत्र्यांनी त्याच आठवड्यामध्ये त्या मेट्रो प्रकल्पाला लागणारे भूसंपादन याचे आदेश तातडीने दिले। त्याबरोबर MMRDAचं अर्थसंकल्पाची आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बदलापूर ते कांजूर मार्ग या जवळजवळ 38 किलोमीटर संपूर्ण मेट्रोच्या मध्ये सर्वात लांबीची जास्त लांबीची जर मेट्रो असेल ती बदलापूरची असेल, त्याला मान्यता काल तत्वता दिली आणि तातडीने ती कामं सुरू करण्याचे आदेशसुद्धा दिले गेलेले आहेत। त्यामुळे बदलापूरला जे मेट्रोचं काम थांबलं होतं, 10 वर्षापासून प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा संपली आणि आता बदलापूर शहराला, अंबरनाथ शहराला सगळ्यात चांगलं माध्यम मेट्रोच्या माध्यमातून होईल। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।